वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण UGC नेट एक्झाम पेपर 1चा संपूर्ण सिलेबस बघणार आहोत. तर चला, इंग्लिशमध्ये आहे त्याचं मराठीमध्ये पाहणार आहोत. नेट ब्युरो सब्जेक्ट जनरल पेपर ऑन टीचिंग रिसर्च ॲप्टिट्यूड, म्हणजे सामान्य अध्ययन पेपर. द मेन ऑब्जेक्टिव्ह is to assess the teaching and research capabilities of the candidates. The test aims assessing the teaching and research aptitude as well. Candidates are expected to possess and exhibit cognitive abilities with include comprehension, आकलन, analysis, विश्लेषण, evaluations, मूल्यमापन, अंडरस्टँडिंग, समजून घेण्याची वृत्ती, द स्ट्रक्चर ऑफ आर्ग्युमेंट्स, स्ट्रक्चर, रचना, डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह रिझनिंग, अवगामी आणि उद्गामी. द कॅन्डिडेट्स आर ऑल्सो एक्सपेक्टेड टू हॅव अ जनरल अवेअरनेस अबाउट टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस इन हायर एज्युकेशन सिस्टीम्स. म्हणजे जे काही पदवी आणि पदव्युत्तरचे जे हायर एज्युकेशन सिस्टीम्स असते ते समजून घ्यायचं. Further, they should be aware of interaction between people, लोकांमधील इंटरॅक्शन, आंतरक्रिया, एन्व्हायरमेंट, वातावरण, पर्यावरण, नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधने, अँड देअर इम्पॅक्ट ऑन द क्वालिटी ऑफ लाईफ, आणि आपल्या जीवनावर कोणता परिणाम घडते ते. द डिटेल्स ऑफ सिलेबस आर फॉलोज. आणि जो काही सिलेबस आहे डिटेल्स तो आपल्याला समोर पाहायचा आहे. 10th युनिट आहे. फर्स्ट युनिट आहे त्याच्यामधला टीचिंग ॲप्टिट्यूड. याच्यामध्ये बुद्धिमत्ता किंवा तर्कशक्ती आपली पाहण्यात येते. टीचिंग, टीचिंगमध्ये कोणकोणते येतात? शिकणे किंवा शिक्षण, कॉन्सेप्ट, त्याची मेथड, संकल्पना, ऑब्जेक्टिव्स, उद्देश, लेवल्स ऑफ टीचिंग म्हणजे स्तर शिक्षणाचे, मेमरी, अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह, स्मृती, समजणे आणि रिफ्लेक्टिव्ह, प्रत्यावर्त. कॅरेक्टरिस्टिक अँड बेसिक रिक्वायरमेंट्स, त्याची वैशिष्ट्ये आणि जे काही मूलभूत रिक्वायरमेंट्स आहेत ते. नेक्स्ट पॉईंट आहे लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स, जो अध्ययनार्थी आहे त्याची वैशिष्ट्ये. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲडोलसेंट अँड ॲडल्ट लर्नर, जे काही ॲडोलसेंट आणि ॲडल्ट लर्नर आहेत, पौगंडावस्था वगैरे आपण म्हणतो त्याचं कशाप्रकारे त्यांना शिकवण दिली जाते ते. अकॅडमिक, सोशल, इमोशनल अँड कॉग्निटिव्ह, अकॅडमिक, सोशल, इमोशनल, भावनिक, कॉग्निटिव्ह जे काही थेरीज आहेत त्या वाचून घ्यायच्या. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, वैयक्तिक भिन्नता. फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग रिलेटेड टू, आता कोणकोणते घटक शिकवण्यामध्ये कामात पडतात त्याच्यामध्ये. टीचर, लर्नर म्हणजे अध्यापक आणि अध्ययनार्थी, सपोर्ट मटेरियल आणि जे शैक्षणिक साहित्य असते ते. इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज, लर्निंग environment and institutions, methods of teaching and institutions of higher learning, शिकवण्याच्या पद्धती, मेथड्स, इन्स्टिट्यूशन्स ऑफ हायर लर्निंग. टीचर्स सेंटर्ड विथ लर्नर सेंट्रल मेथड, शिक्षक केंद्रित पद्धती आणि विद्यार्थी केंद्रित पद्धती. ऑफलाईन, ऑनलाईन मेथड, स्वयंप्रभा. टीचिंग सपोर्ट सिस्टीम, शिकण्याच्या पद्धती, ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धत, मॉडर्न मीन्स आधुनिक, ICT बेस मीन्स इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या बेसवर आधारित माहिती तंत्रज्ञानाच्या. इव्हॅल्युएशन सिस्टीम्स, मूल्यमापनाच्या पद्धती कोणत्या आहेत? एलिमेंट्स अँड टाईप्स ऑफ इव्हॅल्युएशन, घटक आणि मूल्यमापनाचे प्रकार. इव्हॅल्युएशन मीन्स चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम्स, हायर एज्युकेशनचे क्रेडिट सिस्टीम्स आहे ते समजून घ्यायचे. कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग्स, इनोव्हेशन्स इन इव्हॅल्युएशन सिस्टीम्स, त्याच्यामध्ये उत्क्रांती किंवा नवनवीन शोध. सेकंड लेसन आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, संशोधन. रिसर्च, संशोधनाचा अर्थ, मिनिंग, टाईप्स, त्याचे संशोधनाचे प्रकार, अँड कॅरेक्टरिस्टिक, त्याची वैशिष्ट्ये. पॉझिटिव्हिजम अँड पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आणि उत्तर सकारात्मक दृष्टिकोन. रिसर्चमधला, मेथडॉलॉजीमधला. मेथड्स ऑफ रिसर्च, संशोधनाची पद्धती, एक्सपेरिमेंटल, प्रायोगिक, डिस्क्रिप्टिव्ह
वर्णनात्मक हिस्टॉरिकल मीन्स ऐतिहासिक, क्वालिटेटिव्ह गुणात्मक, क्वांटिटेटिव्ह संख्यात्मक पद्धती. स्टेप्स ऑफ रिसर्च आणि संशोधनाचे जे काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्या. थेसिस अँड आर्टिकल्स रायटिंग, थेसिस कसं लिहायचं किंवा आर्टिकल्स कसं लिहायचं ते आराखडा. फॉर्मॅट अँड स्टाईल्स, रेफ्रेसिंग्स आणि त्याचे फॉर्मॅट कसं आहे तर. ॲप्लिकेशन्स ऑफ ICT इन रिसर्च, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जे काही रिसर्च संशोधनामध्ये जो काही ॲप्लिकेशन वापरतात त्या ॲप्लिकेशनविषयी माहिती. रिसर्च इथिक्स म्हणजेच नैतिक मूल्ये, जे संशोधनाचे काही इथिक्स असतात ते मूल्ये. युनिट नंबर 3 कॉम्प्रेन्शन. कॉम्प्रेन्शन म्हणजे आकलन. अ पॅसेज ऑफ टेक्स्ट बी गिवन, त्यामध्ये तुम्हाला पॅसेज दिलेला राहणार आहे आणि त्याच्यामध्ये एक आकलन करून त्यावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत या युनिट 3मध्ये. युनिट 4 कम्युनिकेशन्स. कम्युनिकेशन्स मीन्स संवाद. कम्युनिकेशन्स मिनिंग, टाईप्स, संवादाचे अर्थ. टाईप्स अँड कॅरेक्टरिस्टिक कम्युनिकेशन, कम्युनिकेशनचे प्रकार आणि वैशिष्ट्ये. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, प्रभावी संवाद. व्हर्बल अँड नॉन व्हर्बल, शाब्दिक आणि अशाब्दिक. इंटरकल्चरल अँड ग्रुप कम्युनिकेशन्स, इंटरकल्चरल अँड ग्रुप कम्युनिकेशन्स. क्लासरूम कम्युनिकेशन म्हणजे वर्गामध्ये बोलणे. बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन्स, प्रभावी कम्युनिकेशनमध्ये कोणत्या अडथळे येतात. मास मीडिया अँड सोसायटी, जे काही मीडिया आहे, वृत्तपत्र आहेत आणि समाज. लेसन नंबर 5 मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, गणितीय क्रिया. टाईप्स ऑफ रिझनिंग, रिझनिंगचे प्रकार बुद्धिमत्तेचे. नंबर सिरीज आहे. लेटर सिरीज. कोड अँड रिलेशनशिप्स, सहसंबंध, नातेसंबंध. मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड आणि गणितीय क्रिया. फ्रॅक्शन, त्याच्यामध्ये फ्रॅक्शन येतो. टाईम अँड डिस्टन्स, रेशो, प्रमाण, प्रोपोर्शन, भाग, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, इंटरेस्ट अँड डिस्काउंटिंग, ॲव्हरेज, एक्सेट्रा. युनिट नंबर 6 लॉजिकल रिझनिंग, तार्किकता. अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर आर्ग्युमेंट्स, स्ट्रक्चर, रचना समजून घेणे. आर्ग्युमेंट्स फ्रॉम स्ट्रक्चर ऑफ कॅटेगरीज, प्रोपोर्शन्स, मूड अँड फिगर, आकृत्या. फॉर्मल अँड इन्फॉर्मल फॅसिलिटीज, फॉर्मल आणि इन्फॉर्मल. युजेस ऑफ लँग्वेज, भाषेचा वापर. कॉन्व्हर्सेशन्स ऑन डिटोनेशन्स टर्म्स. क्लासिकल स्क्वेअर ऑपोजिशन, जे काही स्क्वेअर वगैरे असतात ते, आकृत्या. इव्हॅल्युएटिंग अँड डिस्टिंग्विशिंग डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह रिझनिंग, जे डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह रिझनिंग आहे त्याविषयी. ॲनालॉजीस, वेन डायग्राम्स असतात त्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंगमध्ये. सिम्पल अँड मल्टिपल यूज, एस्टॅब्लिशिंग व्हॅलिडिटी ऑफ आर्ग्युमेंट्स. इंडियन लॉजिक मेन्स ऑफ नॉलेज, म्हणजे काही लॉजिक आहे आणि त्याचं जे ज्ञान आहे ते आपल्याला वाचून घ्यायचं आहे. प्रमाण असतात. प्रत्यक्ष, प्रिसेप्शन्स, ॲनिमेन्स, इन्फरन्स, संदर्भ, उपमान. कॉम्पॅरिझन म्हणजे तुलना करणे. शब्द, व्हर्बल टेस्टिमोनी, शब्दांचे टेस्ट करणे. अर्थपत्ते, इम्प्लिकेशन्स अँड अनुपलब्धी, नॉन ॲप्रिशिएशन्स. स्ट्रक्चर अँड काइंड्स, अनुमाना, इन्फरन्सेस, संदर्भ, व्याप्ती, व्हेरिएबल, रिलेशन्स, हार्ड बेस, फॅसिलिटीज, इन्फरन्स. युनिट नंबर 7 डाटा इंटरप्रिटेशन्स, जे काही माहितीचं संकलन आहे ते, त्याचे साधने, सोर्सेस, कुठून आलं, ॲक्विजिशन्स अँड क्लासिफिकेशन, त्याचे क्लासिफिकेशन, वर्गीकरण. क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह डाटा, संख्यात्मक आणि क्वालिटेटिव्ह गुणात्मक माहिती. ग्राफिकल म्हणजे वेगवेगळे ग्राफ्स वगैरे काढणे, रिप्रेझेंट करणे, दाखवणे. बार चार्ट असतो, हिस्टोग्राम असतो, पाय चार्ट, टेबल चार्ट, एक्सेट्रा. लाईन चार्ट पण असतो. आलेख अँड मॅपिंग ऑफ डाटा आणि त्याचे मोजमाप. डाटा इंटरप्रिटेशन, माहितीचे संकलन आणि विश्लेषण. डाटा अँड गव्हर्नन्स, आणि जे काही गव्हर्नन्सचे डाटे असतात त्याविषयी आपला अभ्यास करायचा आहे. लेसन नंबर
8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT म्हणतो आपण, माहिती तंत्रज्ञान. ICT जनरल ॲब्रिव्हिएशन्स अँड टर्मिनॉलॉजी म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास असणे आवश्यक आहे. बेसिक ऑफ इंटरनेट ईमेल, इंटरनेटविषयी माहिती, ईमेल, ऑडिओ अँड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, डिजिटल इनिशिएटिव्स इन हायर एज्युकेशन, ICT अँड गव्हर्नन्स. नेक्स्ट आहे लेसन नंबर 9 पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, लोक विकास आणि पर्यावरण. डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, विकास आणि पर्यावरण. मिलेनियम डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत मूल्ये, सस्टेनेबल गोल्स. ह्युमन अँड एन्व्हायरमेंट इंटेन्शन्स, मानवी आणि पर्यावरणातील आंतरसंबंध. आर्थोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज अँड देअर इम्पॅक्ट्स ऑन एन्व्हायरमेंटल इश्यूज, जे काही समस्या आहेत पर्यावरणीय, लोकल, स्थानिक, रिजनल अँड ग्लोबल. धार्मिक आणि जागतिक. एअर पोल्युशन आहे, हवेचं प्रदूषण आहे, वॉटर पोल्युशन आहे, पाण्याचं प्रदूषण, सॉईल प्रदूषण, मातीचं प्रदूषण, नॉईज पोल्युशन्स, गोंधळ वगैरे, वेस्ट, कचरा, सॉलिड लिक्विड, बायोमेडिकल हॅझर्डस, इलेक्ट्रॉनिक एक्सेट्रा. क्लायमेट चेंजेस अँड इट्स सोशिओ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल डायमेन्शन्स, जे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय डायमेन्शन्स प्रमाणात. इम्पॅक्ट्स ऑफ पोल्युटन्स ऑन ह्युमन हेल्थ, मानवी जीवनावर होणारा प्रदूषणाचा परिणाम. नॅचरल एनर्जी रिसोर्सेस, नैसर्गिक एनर्जी, ऊर्जा साधने. सोलर, वाइंड, हवेचे द्वारे, सॉईल, हायड्रो, जिओथर्मल, बायोमास, न्यूक्लिअर अँड फॉरेस्ट. नॅचरल हॅझार्ड अँड डिझास्टर म्हणजे नैसर्गिक आपत्ती कशा प्रकारे होते की आपत्ती, मायग्रेशन स्ट्रॅटेजीज. नंतर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986, जो काही पर्यावरण संरक्षण कायदा 1986चा तो वाचून घ्यायचा आहे. नॅशनल ॲक्शन प्लॅन अँड ऑन क्लायमेट चेंजेस, इंटरनॅशनल ॲग्रीमेंट्स, एफर्ट, मॉनिट्रल प्रोटोकॉल्स, रिओ समिट, जे काही रिओ समिट झाला होता ते पण आपल्याला वाचायचं आहे. कन्व्हेन्शन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता. केटो करार वाचायचा आहे. पॅरिसचा करार. इंटरनॅशनल सोलर अलायन्स, जे काही सौर ऊर्जेचा आहे आंतरराष्ट्रीय करार, तो पण वाचून घ्यायचा. नंबर 10 हायर एज्युकेशन सिस्टीम. हायर एज्युकेशन सिस्टीम म्हणजेच उच्च शिक्षण पद्धती कशा आहे. इन्स्टिट्यूशन्स ऑफ हायर लर्निंग अँड एज्युकेशन अँड SN इंडियामध्ये कसं काय होतं. इव्हॅल्युएशन्स ऑफ हायर लर्निंग अँड रिसर्च इन पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया. हायर लर्निंग रिसर्च कोणकोणत्या. पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा. ओरिएंटल कन्व्हेन्शन्स अँड नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम्स इन इंडिया. प्रोफेशनल, टेक्निकल अँड स्किल बेस्ड एज्युकेशन्स, व्यावसायिक, टेक्निकल आणि स्किल बेस्ड, कौशल्यपूर्ण शिक्षण. व्हॅल्यू एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन्स, मूल्यमापन, मूल्य शिक्षण आणि पर्यावरणीय शिक्षण. पॉलिसीज, त्याचे जे काही धोरणे आहेत. गव्हर्नन्स, सरकार अँड ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासन. नोट 5 क्वेश्चन इज कॅरिंग 2 marks आर बी सेट फ्रॉम इच मॉडेल. प्रत्येक मॉडेलवरती 5 क्वेश्चन विचारले जाणार आणि एका क्वेश्चनला 2 मार्क्स. व्हेन युअर ग्राफिकल pictorial questions are cited, candidates passage follows by the equal numbers of questions and weightage be set for usually impressible candidates. याची तुम्हाला जर PDF फाईल बघायची असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनलवरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन हे तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा तुम्हाला याची PDF मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. धन्यवाद.